लाईट्स पाहतात की कशा पद्धतीने लाईट्स आहेत, बॉल साईड होतो की नाही या गोष्टी ते पाहतात. परंतु इथे कोणत्याही एका सुद्धा खेळाडूने किंवा एका सुद्धा प्रेक्षकाने सांगितलं नाही की लाईटचा प्रॉब्लेम आहे. जे खेळाडू आले, जे संघ आले, जे प्रेक्षक आले त्यांनी सांगितलं की TR जी ट्रॉफी आहे ती मात्र अप्रतिम आणि शानदार पाहायला मिळाली. त्यांचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट अंडर फ्लड स्लाइडचं अतिशय सुंदर टॉवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण श्रेय जाईल ते आमच्या लाडक्या आयोजकांना. साईश स्पोर्ट्स खारबाव टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली, ज्यामध्ये दोन आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात, कौशल आहे आणि प्रितेश असे दोन आपल्याला पाहायला मिळतात आयकॉन प्लेयर. तर एका साईडला फ्रेंड्स 11 मीरा रोड, त्याच संघावर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय. प्रणय पाटील आणि करण पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 वाजण्याच्या सुमारास. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 3 षटकांचे हे सामने. आय थिंक सो कल्पेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मयंक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कल्पेश नंदकुमार पाटील आणि त्याच पद्धतीने खासदार चषकाचे आयोजक राहिले यंदाचा नाईटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकारांसाठी त्यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. कल्पेश पाटील राजावली आणि त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. आपलं वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच खारबाव टीमला ते कोऑपरेट करत असतात. ज्या पद्धतीने बॅकबॉन आहेत महेंद्रजी पाटील साहेब. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता श्रीकांत आय थिंक सो त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. थोडंसं वॉर्मअप करत असताना जे 2 षटकार ठोकले आणि काय विश्वास होता ज्या वेळेला पहिला षटकार ठोकल्यानंतर मोनिश पाटीलचा थोडासा दूर चेंडू होता. अखूट टप्पा चेंडू मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. ते षटकारात परावर्तित करताना आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली. चांगलं क्रिकेट आतापर्यंत रॉयल एकंदरीत फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने हाताळलं. रॉयल स्टर्नर मीरा रोड आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन टीम मध्ये जेव्हा सामना अप्रतिम ठरला त्यावेळेला थोडीशी मैत्रीपूर्ण स्लेजिंग पाहायला मिळाली होती. चला सामन्याला होते सुरुवात. श्रीकांत शेट्टी गोलंदाजी मार्कवर. सेकंड सेमीफायनल आणि इथून आपण पाहतायत पहिलाच बॉल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज करण पाटील समोर. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत का? येस डेफिनेटली. पाहता पाहता 2 धावा करण पाटीलच्या बॅटमधून. अमर रेड्डी पुढे सरसावतायत आणि पाहता 2 धावा येत आहेत के पट्टीवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अकाउंट ओपन केलं जातं. ऑफ द मार्क 2 रन. अतिशय चांगली ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 3 दिवस सातत्याने आवाज आपण ऐकतायत. हेमंत पाटील सरांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. वेगवेगळे समालोचक या स्पर्धेला जरूर लाभले गेले. आतापर्यंत 192 को करंट व्ह्युअर्स अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. जेव्हा जो कोणी मात्र श्रोते यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. शादाब मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. तीन रन झालेले आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. श्रीकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर. साईशिया स्पोर्ट्स खारबाव टीम जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रणय पाटील मिस झाले. बीट झाले राहुल जाधव
आणि बाईच्या स्वरूपात मिळाल्या या नशिबाच्या 4 धावा. चौकार. चांगला बॉल या वेळेला डिलिव्हर केला होता श्रीकांत शेट्टीने. हा आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील ते सुद्धा पाहत असतील की खारबावच्या बाजूने नशीब जरूर झळाळलंय आणि इथून आपण पाहतोय 4 रन मिळाल्या बाईच्या स्वरूपात. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. प्रणय पाटील एक आक्रमकतेचा सितारा, विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, स्विच हिट खेळण्याच्या तयारीमध्ये होते आणि राहुल जाधवला असं वाटलं असेल एका क्षणाला की हा चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 7 रन. षटक क्रमांक पहिला बॉल फेकून झालेत आतापर्यंत श्रीकांत शेट्टीचे 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7. साईश स्पोर्ट्स खारबाव टीम स्टार्ट तर चांगले मिळाले यात ती मात्र शंका नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. कोणतीही धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये सेफ नसते हे आपण अनुभवलंय. आजच्या दिवसात 28 धावा सुद्धा डिफेंड झाल्या. चांगला बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता, परंतु इथून आपण पाहतायत राहुल जाधव आता चुकी करत नाहीये, सुंदर पद्धतीने गॅदर करतोय या बॉलला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या. श्रीकांत अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वेग सुद्धा आहे आणि वेगेबरोबर अचूक टप्पा हे त्याचं ब्रह्मास्त्र ठरलं गेलंय आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. इथून ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम 6. षटकार. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. पायावरचा बॉल आणि मनगडाचा वापर करत असताना चेंडूला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी षटकार. संघाची धावसंख्या 13 5 बॉलच्या समाप्तीनंतर. हलकेशा हाताने सेन्सिबलला क्रिकेट खेळत असताना षटकार आल्यानंतर त्या लालसेला पुढे गेला नाही. ऑफ्टूमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सिंगल मिळाली कव्हर पॉईंटमध्ये. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पॅव्हिलियन मधून साई स्पोर्ट्स खारबावच्या 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 विदाउट लॉस 1 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साईश स्पोर्ट्स खारबाव टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. रोहित गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन येईल. आतापर्यंत दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही खेळाडू ज्या वेळेला सीट होतात त्यावेळेला धावांचा पाऊस, षटकार चौकारांचा पाऊस पडतो, परंतु इथून रोहित काय कमालीची गोलंदाजी करेल. विकेट टेकर गोलंदाज तर आहे नो डाऊट. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना शादाब पुढे सरसावतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. प्रणय पाटील चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिच्युएशन नुसार चिकाटी प्लेअर म्हणून आपण पाहतायत. तर करण पाटील मोठे फटके मारण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतायत. टॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा जरूर टो लागला होता. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. रोहित लेग बाईचा इशारा येत असताना पंचांच्या द्वारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. रोहितचं मी कौतुक करीन यावेळेला. पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत आणि काय जबरदस्त गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला परफेक्ट रीड करतो. प्लस पॉइंट, वीक पॉइंट काय आहेत ऑन साईडला
बॉडमनचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. म्हणून मी म्हटलं होतं लांब लचक षटकार मारण्यामध्ये सुद्धा माहीर आहे हार्ड हिटर बॅटर. षटकार 6. चांगला फटका खेळला होता. अतिशय कधी कधी लो फुलटॉस बॉल विकेट सुद्धा देऊन जातात, परंतु इथे करणने अगोदरच ठाण म्हणून विचार विनिमय केला होता की लो फुलटॉस बॉल किंवा फुलटॉस बॉल जर आला तर त्या चेंडूला आउट ऑफ दी पार्क घालवायचं. लो फुलटॉस बॉल होता. गुडक्यावर बॅलन्स केला आणि बॉटम हँडचा चांगला वापर केला. अतिशय एक सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका असंच म्हणावं लागेल. 23 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. अमर त्या ठिकाणी येत आहेत, कोणती चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. करण पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. संघाची धावसंख्या 23. 23 ला पहिला धक्का साईश स्पोर्ट्स खारबाव टीमला. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील, बाहुबली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सूरजला आज प्रमोट केलं गेलंय लवकरात लवकर, कारण 4 षटकांचे सामने असल्यानंतर मोनिशला आपण पाहतायत लवकरात लवकर पाठवलं जातं 3ऱ्या क्रमांकावर. परंतु आता फेरबदल थोडासा केला गेला आणि वन डाऊनचा प्लेअर म्हणून सूरज पाटीलला आपण पाहतायत. 23 वर पहिला धक्का बसला गेलाय. कारण पाटीलने चांगला खेळ केला. एक षटकाराचा समावेश त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता राहुल जाधवने चुकी जरूर केली गेले. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा खराब थ्रो आणि इथून आपण पाहू शकताय जवळ मोये 4 रन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट स्लिपच्या अगदी बाजूला चेंडू राहिला आणि तिथून राहुल जाधव थोडेसे लेझी राहिले होते आणि पाहता पाहता प्रणय पाटीलची तीक्ष्ण नजर होती. इथून 2 धावा कंप्लीट होतील. सूरज पाटीलला असं वाटलं एका क्षणाला की विकेट मिळेल, परंतु त्यानंतर राहुल जाधवचं कॉन्सन्ट्रेशन परिपूर्ण लॅप झालं. अमरचा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. तिथून पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु सूरज पाटीलच्या खात्यामध्ये बिनधास्तपणे 4 धावा मिळाल्या. 27 रन. 2 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर आपण आढावा घेतला तर 27 धावा झालेत. 13.50च्या करंट रन रेटने साईश स्पोर्ट्स खारबाव टीम. सत्तावीस रन, 27 लॉस ऑफ 1 विकेट. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित आपण पाहताय TR ट्रॉफी 2025 भव्य दिवस रात्र क्रिकेट सामने. चांगला बॉल ह्या वेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने प्रणय पाटील. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जुनेद फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हीच खासियत राहिले या दोन्ही बॅटरची. ज्या वेळेला दोन्ही फलंदाजाला चांगला मोका मिळतो तेव्हा चौकार आणि षटकारांची भाषा बोलतात आणि ज्या वेळेला आपण पाहतात ग्राउंड स्ट्रोक खेळतात त्यावेळेला दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी दिसत नाही आणि हेच तुमचं बॉन्डिंग असावं क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण प्रणयला सुद्धा माहिती आहे सूरज पाटील हा एक अतिशय हार्ड हिटर बॅटर आहे आणि सूरज पाटीलला माहिती आहे की एक चिकाटी प्लेअर म्हणून प्रणय पाटीलला आपण पाहतायत. 29 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार 6.
वंडर बॉय ऑफ खारबाव काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसेंट क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अश्विन ज्याने आज पूर्ण रात्रीमध्ये प्रभावित केलं होतं गोलंदाज ऍज अ बॉलर म्हणून, ऍज अ कॅप्टन म्हणून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला, लवकर पिक केलं या बॉलला. अगोदर स्टार म्हणून खेळपट्टीचा आनंद तर घेतोय, परंतु आता खरपूस समाचार गोलंदाजा सुद्धा घेताना पाहायला मिळतो. 35ला 1 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेले तिसऱ्या षटकातील. अप्रतिम चांगला वाईट यॉर्कर बॉल होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. ढूंढो ढूंढो रे साजना, अशा प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. थोडेसे चाचपडले गेले होते. ढिसाळ क्षेत्ररक्षण. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37. लॉस ऑफ 1 विकेट साई स्पोर्ट्स खारबाव टीम. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अश्विन टू अमर रेड्डी. आणि इथून आपण पाहिलं तर आज सर्व काही विस्कळीत या महत्वपूर्ण सेकंड सेमीफायनल मध्ये. थोडीफार लहानपणाची आठवण झाली लगोरीची. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. निशाणा साधला गेला होता अमर रेड्डीच्या माध्यमातून. अगोदर अश्विनने निशाणा साधला, परंतु त्यानंतर सिंगल डबल थोडासा नाखुश अश्विन आपल्या गोलंदाजी करताना. आता 2 बॉल शेष राहिलेत. प्रणय पाटील अतिशय चांगली बॅटिंग करत असताना या संघाची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि भिंत आहे. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलं. अगोदर पोझिशन मध्ये त्या आले होते, ऍडजस्टमेंट केलं, बॉलमॅनचा चांगला वापर केला आणि अश्विनच्या या बॉलचा खरपूस समाचार घेत असताना जबरदस्त फटका खेळत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला मनगडाचा वापर केला. मॅग्निफिसंट टायमिंग. वंडर बॉय ऑफ खारबाव. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 रन्स. पहाट उजाडण्याच्या तयारीत आणि आजच्या दिवसापासून मात्र रोहित शर्माचाच आकडा आपल्याला आठवेल. 45 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंड वर्सेस भारत, आणि तो आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. या बोला ऑन साइडला. आता मात्र एबीडीची आठवण करून देणारा हा खणखणीत चौकार की षटकार. प्रेक्षकांचं मत काय आहे, पंच त्या ठिकाणी विचारपूस करतायत आणि इथून आपण पाहताय षटकारात परावर्तित केलं गेलं. परंतु आपण पाहू शकाल काय एक्झॅक्टली पंच चेक करायला सांगितलंय, तर आपण या रेफर करूया. अंपायर कॉल. गुडघ्यावर बॅलन्स करताना बैठकी शॉट पाहायला मिळाला होता आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. क्या बात आहे प्रणय पाटील, जबरदस्त बॅटिंग. एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. मॅग्निफिसंट बॅटिंग. 51 रन आणि विजयासाठी 52 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 32 धावांची एक झंझावाती खेळी केली. सुपर बॅटिंग करत असताना 2 षटकार आले. अजून एक बॉल असता षटकार आला असता तर कल्पेश पाटील राजावली, एक सुंदर आयोजक खासदार चषकाचे यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. परंतु चांगली बॅटिंग केली. सूरज पाटीलने सुद्धा आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवला आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणलं. 12 बॉलमध्ये 32 धावांची एक झंझावती खेळी केली. 1 बॉलमध्ये 4 सूरजच्या बॅटमधून आणि 5 बॉलमध्ये 10 करण पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलात. बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं. श्रीकांत शेट्टी 1 षटक 10 रन 2 डॉट आले. 10चा इकॉनॉमी. रोहित आला 1 ओव्हर 12 रन 1 विकेट त्याने मिळवली. चांगले षटक हाताळलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सर्व काही विस्कळीत झालं आणि 24 धावांचं षटक ज्या अश्विनने आज संपूर्ण रात्रीमध्ये फलंदाजांना घाम फोडला होता त्याच गोलंदाजाला घाम फोडला.
प्रणय पाटीलने ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आता मात्र यावेळेला आपण पाहतायत एका साईडला 52 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर मोठी फळी आहे. शादाब सारखा खेळाडू आपण पाहतायत, श्रीकांत शेट्टी सारखा खेळाडू, जुनेज सारखा खेळाडू. जुनेज शादाब यांना काहीतरी करून दाखवण्याची जरूर इच्छाशक्ती प्रबळ असेल यात ती मात्र शंका नाही. अमर रेड्डी तर 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल या आपण सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत कामण मोरीचा, हेमंत पाटील सरांचा. आजच ते केंद्रीय मंत्री, काल केंद्रीय मंत्री सुद्धा ट्रॉफीचं समोरचन करून आलेले आहेत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार या TR ट्रॉफीच्या मंचावर केला जाते. आपला मनीष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार केला जातोय. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाईल. विजय कांबळे यांचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे. दुसरी सेमीफायनल मॅच आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनल मॅचमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त विजय संपादन केला आहे तो कंपल्सरी चेसिंगच्या नियमाने. संतोष बोन टीमने खरोखरच जबरदस्त बाजी मारली, कारण ज्या टीमला कमजोर आपण समजत होते त्या टीमने प्रथम फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. राज कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार केला जातो. आमचे ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे यांचा हा सत्कार अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अमर रेड्डी आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर कौशिक पाटील. कौशल पाटील टॉलमॅन कौशल पाटील. पहिला बॉल ह्या वेळेला बघितला पण खेळून काढला जातो मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, एकने ऑफ द मार्क होतो फलंदाज अमर रेड्डी आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जात आहे. मोठं टार्गेट आहे 3 षटकाच्या सामन्यामध्ये. जर आपण बघितलं 52चं टार्गेट 3 षटकामध्ये चेस करणं या फ्लड लाईटमध्ये भरपूर कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कौशिक पाटील. कौशल पाटील
हो हो, खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, सरळ जातो विकेट किपर मोनिश तरेच्या हातामध्ये. डॉट बॉल. बघूया कुठला संघ फायनल मध्ये जाईल. मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की साई स्पोर्ट खारबाव ज्याप्रमाणे बॅटिंग केलेली आहे, साई स्पोर्ट खारबाव टीमने पहिल्या इनिंग मध्ये. चांगला फटका आहे, स्टेट डाऊन द ग्राउंड. काय जबरदस्त स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. आयकॉन खेळाडू आहे प्रितेश पाटील. आणि जो गोलंदाज करतोय कौशल पाटील, हा सुद्धा आयकॉन खेळाडू आहे, मॅन फ्रॉम वलपाडा. काही जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. पूल केले हवेमध्ये बॉल, पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय प्रितेश पाटील. विकेट जाईल, फलंदाज होतोय बाद. पहिला गडी मिळतोय तो कौशल याला, बाद होतोय अमर रेड्डी. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. वाईट ईस्ट टीम मिड विकेटच्या दिशेने हा बॉल येतोय आणि चांगलं जजमेंट, चांगला कॅच कॅरी केलाय तो प्रितेश पाटीलने. याच्या अगोदर चांगली फिल्डिंग केली होती प्रितेशने. आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे या मॅच मध्ये. फटाक्याची आतषबाजी आपण बघितली, फटाक्यावर सुद्धा भरपूर लक्ष केंद्रित केलं होतं. आपण बघितलं जे आमचे पाहुणे येत होते त्या पाहुण्यांचा स्वागत, सन्मान, सत्कार, फटाक्याची आतषबाजीने सुद्धा त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं. फायर शो आपण बघितला ज्यावेळेस ग्रँड एंट्री झाली होती हजरतबाई आणि संजयबाई यांची. हो, फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, जाईल वन बाउंस बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वाईट स्टीप मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळला होता. फलंदाज श्रीकांत शेट्टी, ग्रेट फिनिशर ज्याला म्हटलं जातोय श्रीकांत शेट्टी याला. 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले होते आणि आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये आणलं होतं श्रीकांत शेट्टी याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, यावेळेला अपील फ्लामेल बे आणि फलंदाज होतोय बाद. शेवटच्या बॉलवर या ठिकाणी विकेट मिळवतोय गोलंदाज कौशल. 1 ओव्हरचे होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52चं टार्गेट चेस करत असताना 6 वर 1 विकेट. समोर कोणतरी आग प्रज्वलित केलेली आहे, ती विझवायची आहे, शेकोटी बंद करायची, त्यामुळे थोडंसं दूर आतमध्ये येऊ शकतोय आणि दूर जास्त जर आला तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकेल खेळण्यासाठी. 12 बॉल शेष, 12 मध्ये 46ची आवश्यकता. डे क्रिकेटमध्ये हे इक्वेशन पूर्ण झालेलं आहे, मात्र नाईट क्रिकेटमध्ये होते की नाही बघायचं आहे. अक्षय पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर, स्वतः कॅप्टन आहे अक्षय पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमचा. पहिला बॉल, लेफ्ट आर्मनी गोलंदाजी करतो, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. आमच्या सर्व पंचांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे या टुर्नामेंटमध्ये. लगातार 3-4 रचनीमध्ये या पंचांनी चांगली अंपायरिंग केली आहे. या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर बरेच आमचे समालोचक मित्र सुद्धा आले. प्रत्येक समालोचक मित्राने या स्पर्धेला भेट देताना दिसले. गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील. हवेत बॉल आहे, स्वतः अक्षय पाटील बॉल खाली जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, उलटा दिशेने धावत होता आणि असा उंच कॅच या फ्लड लाईट मध्ये घेणं थोडंसं कठीण असते आणि कॅच सुटला जातोय. धावसंख्या जाईल 7 वर. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं निशान पाटील, मनीष पाटील माझ्या जोडीला होते समालोचन करण्यासाठी. दुसऱ्या दिवसामध्ये प्रमोद शेडगे, निशान पाटील. तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जयेश भोसले हे सुद्धा समालोचन करण्यासाठी पनवेलवरून आले होते या स्पर्धेमध्ये.
ओहो टॉप एज होती यावेळेला. बॉल जाईल शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने. संदीप गावंड यांनी सुद्धा हजेरी लावली कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं प्रमोद शेडगे पुन्हा, आणि आज प्रथमच या कॉमन क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते दीपेश माने यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. 11 मध्ये 45 आवश्यकता. लेग कटर बॉल यावेळेला हवेत आहे. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. फक्त एकच धाव. आणि असं वाटते की थोडंसं बॉडी लँग्वेज निगेटिव्ह झालेली आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमची. 10 बॉल 44 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर पाठवावा लागेल. लेफ्ट आर्मने खाली राहिला बॉल. सरळ ऑन द राईट खेळायचं होतं, मात्र लाईन मध्ये नव्हता फलंदाज. प्ले अँड मिस, डॉट बॉल. 2 बॉल शेष असतील या ओव्हरचे. फक्त आणि फक्त 8 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. सेमीफायनल मॅच. ओ फटका तर चांगल्या हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रितेश पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. हा कॅच सुटला जातो. भरपूर कठीण होता हा प्रयत्न, चांगला जरूर होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर डबल फिगर मध्ये 10 वर जाऊन पोहोचतोय. 42 ची आवश्यकता. म्हणजेच आता प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. अक्षय पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ऑन ड्राईव्ह आहे आणि बॉल येईल कौकानीच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. ओव्हरचे होते समाप्ती. शेवटचे 1 षटक 6 बॉल आणि 41 ची आवश्यकता. कठीण नाही तर अशक्य सुद्धा झालेलं आहे हे आव्हान फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम समोर. आतापर्यंत आजच्या सर्व मॅच रफ अँड टफ शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या होत्या, मात्र एकमात्र मॅच असं वाटते ही की वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली. ही सेमीफायनल नंबर 2. पहिली सेमीफायनल सुद्धा आपण बघितलं बरोबरीत सुटली होती. ही सेमीफायनल मॅच वन साइड आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर नेहल पाटील. मॅन ऑफ द मॅच मिळाली होती नेहल पाटीलला. बॉलिंग ज्याने केली होती अप्रतिम गोलंदाजी केली होती नेहलने, आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता तोच नेहल. बॉलिंग ट्रॅकवर येतो. स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो जुनेद. जुनेद स्ट्राइक एंडला. पहिला बॉल घेऊन जाईल नेहल. पुलचा फटका आहे. वाईट स्टेप मिड विकेटच्या दिशेने. कौशल होता त्या ठिकाणी चांगला बॅकअप करतोय. फक्त एकच धाव हलक्या हलक्या पावलाने पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 5 बॉल शेष. 5 मध्ये 40 रनची आवश्यकता. ना भूतो न भविष्यते, कारण 5 मध्ये 40 अशक्य आव्हान. हो चांगला आहे ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्ह केला आहे. कव्हर मध्ये फिल्डर होता. डीप मध्ये प्रोडक्शन होतं फक्त. अक्षय पाटील 1च रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 13. मोठ्या फरकाने ह्या सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनल मध्ये विजय संपादन करेल साई स्पोर्ट खारबाव टीम. हुक करायचं होतं. टॉपेज लागली. बॉल गेला फाईन लेगच्या दिशेने. थोडसा मिस फिल्डिंग. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. हे बघितलं आपण. हुक करायचा प्रयत्न. टॉपेज लागली होती. फाईन लेगचा फिल्डर चुकतोय. त्याला बीट करून बॉल सरळ निघून गेलाय. फाईन लेगच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. धावसंख्या या चौकाराने जातोय 17 वर. फक्त अंतर जो आहे जय आणि विजयचं अंतर आहे ते कमी केले जाते. हवेत बॉल. हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट, मात्र खूप उशिरा हा फटका आलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलला खेचून मारला होता. वाईट लॉंगांच्या बाहेर सरळ षटकारासाठी. दिवा विजल्यानंतर तेल टाकून फायदा नाहीये.
इनिशियल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग व्हायला पाहिजे होती, बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही सुरुवातीच्या ओव्हरमध्ये. बॉल शेष आहे ते फक्त 2:29 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नेहल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने मारा करतोय नेहल. पुन्हा एकदा जोरकस फटकाय, हा बॉल सुद्धा जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज जुनेद. अंतिम 1 बॉल शेष, 23 ची आवश्यकता. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी व्हायला पाहिजे होती तर थोडंसं प्रेशर वाढवू शकले असते. फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम राऊंड विकेटने. अंतिम बॉल, ड्राईव्ह तर चांगला आहे मात्र या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश मिळवते साई स्पोर्ट खारबाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट खारबाव, कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील अँड कंपनी. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 टीम आपण बघतोय फायनलिस्ट झालेले आहेत. एक संतोष पवन आणि दुसरी आहे साई स्पोर्ट खारबाव. या 2 टीम मध्ये मेगा फायनल मॅच टिआर ट्रॉफी 20-25 आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण एक आणखीन सत्कार करूया. आमचे आणखीन स्कोरर आयुष सावंत यांचा आपण सत्कार करणार आहोत. आयुष सावंत यांचा हा सत्कार केला जातोय. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. आयुष यांनी सुद्धा जबरदस्त गुणलेखन केलं आणि त्यांचा हा सत्कार केला जातोय. शॉल